नमस्कार, मी दर्शना. सुदर्श व्लॉग्सच्या आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आता आतुरता शिगेला पोचली आहे. वेळ लागला लाडक्या बाप्पाच्या आगमनाचं. प्रत्येकाचं व्हॉट्सअप स्टेटस, इन्स्टाची स्टोरी, पोस्ट याच्यात फक्त काउंटडाऊन लागलं आहे ते बाप्पाच्या आगमनाचे. प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचं सध्याचं ट्रेंड एकच, बाप्पाचं आगमन. प्रत्येकाच्या घरात येवाना लगबग सुरू झाली असेल. कुणाकडे आता मखर बनवणं सुरू असेल, कुणाकडे डेकोरेशनचं सामान आणणं सुरू असेल, त्या सामानाची जुळवाजुळव सुरू असेल. माझं यंदाचं मखर, माझं यंदाचं बाप्पाचं डेकोरेशन सर्वात भारी, युनिक, हटके कसं बनेल आणि त्यासाठी मी काय काय करू शकते असं सर्व सुरू असेल. डेकोरेशन तर ठरलं. डेकोरेशनसाठी बाप्पा कसा आणायचा, त्या बाप्पाची मूर्ती कशी असेल त्याची शोधाशोध सुरू असेल. पाऊस पडला, शेतात पेरणी झाली, शाळाही सुरू झाली की हळूहळू एक एक सण सुरू होतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अभ्यासाला विसर पडून मन मामाकडच्या मस्त्यांमध्ये रमून जातं आणि शाळा सुरू झाली की 1-2 महिने अभ्यासाचा गाडा रुळावर यायला लागूनच जातात आणि श्रावण तोवर येऊन ठेपतो. श्रावण आला म्हणजे सण सुरू होतात. नागपंचमी, गोकुळाष्टमी, एक एक सण सुरू होऊन जातात आणि नागपंचमी झाली की तयारी सुरू होते. मागच्या वर्षीच्या विसर्जनाची माती शोधायची, ती कांडून बारीक करायची, गाळायची, तिची एकदम बारीक पावडर करायची. अशात 1-2 दिवस निघून जायचे. मग ती माती पाण्याने कणकेसारखी भिजवायची. माती भिजवली की 2-3 दिवस ती माती मुरूद एक ओल्या कपड्यात ठेवून ती मुरू द्यायची. 2-4 दिवसांनी माती तयार होईपर्यंत दिवस रात्र विचार करून ठरवायचं यंदाचं डेकोरेशन करायचं. मग त्या डेकोरेशनसाठी मूर्ती कशी बनवायची ते ठरवायचं. 1 वर्षी पाळण्यात बसलेली झोके घेणारी बाप्पांची मूर्ती बनवलेली, 1 वर्षी शेतकरी रूपातला बाप्पा, 1 वर्षी लालबागचा राजा बनवलेला. माहिती नाही ती कशी सुरुवात झाली. घरच्या बाप्पांची मूर्ती घरीच बनवायची. पण थोडं आठवतंय, आईबाबाही सांगायचे दरवर्षी, म्हणजे आईबाबाही आईबाबा दरवर्षी इको फ्रेंडली मातीची गणेश मूर्ती मार्केटमधून खूप शोधून आणायचं. कधी कधी तर त्या मूर्तिकाराला कबूलही करून आणायची, मूर्ती मातीचीच आहे ना नक्की, की POPची तर नाही ना, मातीची मूर्ती आहे याची खात्री पटवूनच ती मातीची मूर्ती आणायची. ती POPच्या मूर्तीपेक्षा कितीही महाग का असेना, मूर्ती मातीचीच बसवायची. एके वर्षी कुठेतरी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा झाली आणि तिथे लहान बहीण भाऊ दोघेही गेले. त्यांच्या परीने पहिल्यांदा जमेल तसं बाप्पा त्यांनी बनवला. तो घरी आणला पण तो काही व्यवस्थित जमला नव्हता. मग काय, मूर्तिकाराकडून त्याच्या साच्यातून मूर्ती बनवून आणायची ठरली. मूर्ती बनवूनही आणली, घरी आणली, सुकवली, तिला प्रायमर मारला, रंगवलं. मग बाबा म्हणायचे अशी मूर्तिकाराकडून मूर्ती करून आणल्यापेक्षा तुम्ही घरी का नाही करून बघा. इथूनच ती खरी सुरुवात झाली. पुढच्या वर्षी बाप्पाची मूर्ती घरीच बनवू असं ठरवलं आणि काय मग खरंच नंतरच्या वर्षी बाप्पांची मूर्ती घरीच बनवली आणि त्या घरी बनवलेल्या मूर्तीची स्थापनाही केली. सुरुवातीला काही एवढी सुबक रेखीव मूर्ती जमवायची नाही, तर आजही जमतच नाही. मी व्हिडिओ बघून शिकतेच आहे. कधी हात कसं बनवायचा, कधी डोळे कसे बनवायचे, कधी चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स कधी चांगले येतील हे बघायचं. असं दरवर्षी घरचा बाप्पा घरीच बनवायला सुरू झाला आणि मग कोविडमध्ये घरचा बाप्पा तर बनवतेच, काही नातेवाईकांनी विचारलं आम्हाला काही ओळखीच नाही, आम्हालाही बाप्पा बनवून देशील. मग हो म्हणून दिलं. वेळही होता, कॉलेजही नव्हतं. मग काय, त्या वर्षी मी जवळजवळ 10 गणेश मूर्त्या घरीच बनवल्या. मागच्या वर्षी देखील जवळपास 10 मूर्त्या बनवल्या. यंदा मात्र एक महानची आणि घरची अशा 2च बनवल्या. यावर्षी पहिलं असं गणपती
पुढे डेकोरेशनचा विचार न करता मूर्ती बनवते. मूर्तीची माती भिजवण्यापासून ते विसर्जनापर्यंत आणि विसर्जनानंतरही बाप्पा घरीच असतो. मागील काही बाप्पांची बाप्पा माझ्यासोबत नेहमी राहावा म्हणून विसर्जनानंतरही कधी पितांबर, तर कधी फेटा, तर कधी कानातलं कुंडल, तर कधी उपरणं, तर कधी त्याचं जानवही काढून माझ्याजवळ जपून ठेवलं. आजही ठेवून दिलाय व्यवस्थित. माती भिजवून झाली की 3-4 दिवस ती छान सॉफ्ट, एकदम अशी नॉनस्टिकी, एकदम मुलायम होऊन जाते. दरवर्षीच्या बाप्पाचा पाट काढायचा, तो स्वच्छ पुसायचा. त्या पाटावर हळदी कुंकू अक्षत फुल वाहून पाटाची पूजा करायची. पाटावर मातीचा गोळा ठेवायचा आणि त्या मातीच्या गोळ्याला आणि पाटाला नमस्कार करून मूर्ती घडवायला सुरुवात करायची. हळूहळू मूर्ती आकार घेऊन येते. बाप्पाचं आसन तयार होतं. पाय, हात, मान, पोट सर्व असं तयार व्हायला लागतं. तिथून पुढे काही कसरत सुरू होते, ती म्हणजे बाप्पांचा चेहरा, एक्सप्रेशन्स, डोळे, सोंड, कान, मुकुट बनवताना. बाप्पा पूर्णत्वास येत असल्याचा आनंद 2-3 तास एका जागेवर बसून दुखून आलेले पाय आणि भरून आलेली पाठ सारा विसरून टाकते. आता जवळजवळ बाप्पांची मूर्ती तयार होत होती. वेळ घेते ते बाप्पाचे डोळे, एक्सप्रेशन, सोंड, इव्हन बाप्पांच्या 2-4 हात हे तयार व्हायला थोडा जास्तच वेळ लागून जातो. पण ते जाणवतही नाही. बाप्पांचा बनलेला चेहरा, तयार झालेली मूर्ती पाहून एक वेगळाच आनंद येतो, एक वेगळी ऊर्जा येते. मूर्ती तयार झाली की त्या मूर्तीला थोडं सोपू द्यायचं, 2-4 तास किंवा एक रात्रही जाऊ दिली तरी चालते. दुसऱ्या दिवशी वाटेत पाणी घेऊन बोटाच्या सहाय्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने त्या मूर्तीला एकदम प्लेन करून घ्यायची. हाताने मूर्ती बनवली म्हटल्यावर ती थोडी वक्रखित होते. ब्रश किंवा बोटाने पाणी लावून मूर्तीला एकदम प्लेन करून घ्यायची. मूर्ती प्लेन गुळगुळीत झाली म्हणजे ती दिसायला एकदम छान दिसते आणि कलरिंग केल्यावर तिला एकदम भारी लुक येऊन जाते. पुढे 2-4 दिवस मूर्ती कोरडी होईपर्यंत, सोकेपर्यंत घरातच सावलीत सोकू द्यायची. मूर्ती सोकली की तिला व्हाईट कलरचा प्रायमर करायचा. म्हणजे आपण जो कलर करू तो एकदम उठून दिसतो. व्हाईट प्रायमर मारल्यानंतर ॲक्रेलिक किंवा व्हाईट वॉटर कलर, ॲक्रेलिक किंवा वॉटर कलर्सच्या सहाय्याने मूर्तीला रंगवायचं. छान पितांबर, शेला, गोळी, मुकुट असं सर्व रंगवायचं. रंगवून झालं. या वर्षी मी बाप्पाला ओरिजिनल कापडाचं धोतर, उपरणं, फेटा असं काहीतरी नेसवायचं ठरवलं आणि तो प्रयत्न केला. कसं दिसतंय ते पाहून सांगा. या वर्षीचा बाप्पा धोतर नेसवल्यावर, फेटा बांधल्यावर एकदम भारी लुकमध्ये दिसायला लागला. सुरुवातीपासून आजपर्यंत बनवलेल्या सर्व बाप्पांचे फोटो व्हिडिओमध्ये ॲड करते. त्यापैकी तुम्हाला कोणता आवडला ते कमेंटमध्ये सांगा. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुठावी गणपती. तुझे ठाई ज्याची प्रेम